स्वतःचा मुलगा 12,000 रुपये पगाराने दुसऱ्यांच्या हाताखाली कामाला जातो, मात्र जावाई पाहिजे 60,000 पगाराचा। वारे दुनिया अशा आशयाचा फलक हातात घेऊन नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहणाऱ्या विवाह इच्छुक तरुणाने अगदी मार्मिक पद्धतीने आपली व्यथा नाशिकच्या बाजारात मांडली आहे। स्वामी गिरे असे या तरुणाचं नाव असून त्याचे मित्र सौरव शेलार आणि समीर नायडू यांनी भर बाजारात हा फलक हातात घेऊन विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली आहे। सध्या नाशिकमध्ये या तरुणाची आणि त्याच्या हातातील अनोख्या फलकाची चांगली चर्चा रंगली आहे। या फलकावर अनेकांनी मिश्किलपणे टिप्पणीही केली आहे। येवल्यातील विवाह इच्छुक तरुणाने बाजारात हातात फलक घेऊन आपली व्यथा जाहीररित्या जगासमोर मांडली आहे। मुलींचा घटता जन्मदर, विवाह इच्छुक तरुणांची वाढलेली संख्या हा एक चिंतेचा विषय ठरतोय। यात अनेक तरुण 35 वर्षाच्या पुढे गेले असून त्यांचे सुद्धा विवाह अद्याप होत नाहीत। तसेच ज्या तरुणांचे विवाह होत आहेत त्यांना अनेक अटी आणि शर्तींचा सामना करावा लागतोय। अशीच व्यथा येवल्यातील स्वामी गिरे या तरुणाने बाजारात हातात फलक घेऊन मार्मिक पद्धतीने मांडली आहे। हा अनोखा फलक पाहण्यासाठी रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांची एकच गर्दी केली होती। नाशिक मधील या तरुणाने मंगळवारी भर रस्त्यात बाजारात हातात फलक घेऊन तो बाजारात फिरवला। तरुणाच्या या कृत्यामुळे अनेकांनी मिश्किलपणे टिप्पणी केली, तर अनेक तरुणाने वास्तविकता मांडली असल्याचं सांगत या तरुणाला धन्यवाद दिलं। मात्र या सगळ्यात एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तरुणाच्या या फलकाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं। अशा पद्धतीच्या रील्स बनवताना आपण सोशल मीडियावर पाहिलंय, मात्र प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद येवलेकरांना बाजारात घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।